हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता गडे पुण्यराशी. साष्टांग नमस्कार श्री ज्ञानेश्वरासी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नाशिवंत देह जाणून आपण हरी रूपे मिळवून लीन व्हावे. चंदना सारिका जिजे ज्याचा देह तोची साधू होय जगद्वंद्वय. परमार्थ परोपकार अखंड आवडे तोची योगी चढे ब्रह्मगिरी. गणेशनाथ मने भावे तुझी सेवा तरीची या जीवा सोडवन. चंदना सारिका जिजे ज्याचा देह तोची साधू होय जगद्वंदय. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. प्रस्तुत अभंगातून आपण आज चैत्र एकादशी निमित्त आपण आज पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाच्या दरबारामध्ये आणि आज आपल्या संत गणेशनाथांचं जे पंढरीस्थित आहे त्या मठामध्ये आपण आज नाथरायांचा जो गाथा आहे त्या गाथ्यातला 40वा अभंग आपण आज प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे. आणि अभंगाची बोल खरोखरच या ठिकाणी मानवरूपी देहाला जगण्याचा मंत्र आणि तंत्र या ठिकाणी या अभंगातून मिळाला जातो. आपण घेत असताना आपण जीवनामध्ये चालत असताना आपल्याला जे लागणाऱ्या आणि जे काय आपल्याला जीवन तारायचं आहे ते तारून जाण्यासाठी आपल्याला जे लागणारा गुरुमंत्र आहे तो गुरुमंत्र या अभंगातून आपण शिकणार आहोत. तर आजचा अभंग काय म्हणतोय तर नाशिवंत देह जाणून आपण हरेरूप मिळवून लीन व्हावे. हा देह कोणता आहे? हा देह मातीचा आहे. पंचमहाभूतापासून आपला हा देह निर्माण झालेला असल्यामुळे आपण या देहाचा गर्व अहंकार लोभ मत्सर या देहामध्ये करतो. कारण की आपल्याला विसर पडला आहे कशाचा? आत्मस्वरूपाचा. आत्मस्वरूप म्हणजे काय? भगवंताचं जे काय रूप आहे ते रूप आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागतं? आपल्या देहाला विसरून जावं लागतं आणि त्या भगवंताला लीन करून घेण्यासाठी त्या ब्रह्मचिंतनामध्ये राहावं लागतं. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी जे काय वैराग्य आहे जे काही संतांचं देवपण आहे ते प्राप्त होतं. मग ते प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागतं? आपल्या नाशिवंत देहाला आपण काय केलं आहे? या देहाला चिटकून बसलो आपण. कारण या देहामधला आत्मा जो आहे तो परमात्म्याचं एक रूप आहे. परमात्म्याचं एक त्या ठिकाणी ते एक अंश आहे. परमात्म्याचा अंश असल्यामुळं काय करतो आपण? विसरून गेलो आहे. आपल्याला त्या परमात्म्यानं जन्माला घातलं आहे खरं एवढं माहिती आहे आपल्याला. पण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे कार्य करायचं ते कार्य करत आपण विसरून जाऊन आपण काय करतो? भलत्याच मार्गाकडे वळलो जातो. मग त्या भलत्या मार्गाकडे जात असताना आपण हे वैराग्य स्वरूप विसरून जाऊन आपण या देहाचा अहंकार आपण पुढं माजवतो. आणि या अहंकारामुळं आपण काय करतो? या ब्रह्मा चैतन्यापासून दूर जातो. मग आपल्याला देव पण मिळवायचं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. हे देह आहे नाशवंत आहे. या नाशवंत देहाचा अहंकार आपण कधीच करायचा नाही. कारण की या देहाला कधी ना कधी एक काजळी सोडावीच लागते. कारण हा देह सोडला की हा आत्मा निघाला दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. कसा करतो? त्याचं पुण्याचं गाठोडं सोबत राहावं लागते. त्या पुण्याचं गाठोडं सोबत राहिलं तर ह्या देहाला सोडल्याच्या नंतर दुसऱ्या देहामध्ये जाण्यासाठी या देहाला तो जो आत्मा आहे तो आत्मा काय करतो? परमेश्वर काय करतो? आपल्या पुण्याच्या गाठोड्यामुळे आपल्याला दुसऱ्या जन्माला पाठवतात.
आणि आपलं पुण्य जर सोबत नसेल तर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात. तर या नरक यातना भोगवण्यासाठी चुकवण्यासाठी आपल्याला लक्ष 84 योनीचा फेरा चुकवण्यासाठी काय करावं लागतं तर भगवंताचं चिंतनात रमण गेलं पाहिजे, भगवंताशी लीन झालं पाहिजे, त्या भगवंताला प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याचं म्हणजे या पहिल्या अभंगातून आपल्याला भगवंत सांगतात की बाबा हो, नाशिवंत देह जाणून आपण हरिरूप मिळवून लीन व्हावे. ही नाशवंत देह आहे आपल्याला माहिती आहे, तरी पण आपण याचा विसर करून भलत्याच मार्गाला गेल्यामुळं आपल्याला हा मार्ग हरिरूपाचा मिळत नाही. कारण हरिरूपाचा मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला गुरुची प्राप्ती झाली पाहिजे. गुरु आपल्याला देहाला गुरु पाहिजे, तरच आपल्याला हरिरूप त्या ठिकाणी मिळालं जातं आहे. जोपर्यंत आपल्या या देहाला गुरु प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला या देहाला आपल्याला मोक्ष मिळायचा दूरच राहतो. कारण मोक्षापर्यंत जातच नव्हतं, त्या वाटेला जाऊ देत नाही. तर त्यामुळं आपल्याला या पहिल्या अभंगाच्या चरणामधून पहिल्या चरणामधून आपण हे भगवंत या ठिकाणी आपल्याला एवढं सांगतात. तर चंदना सारिका जिजे ज्याचा देह तोची साधू होय जगद्वंदे. चंदन आहे, चंदनाचं काम कसं आहे माहिती आहे का, जाळायला बी नेतात आणि घासून घासून त्याचं चंदन देवायला सुवास बी देतात आणि त्या चंदनापासून अत्तर पण तयार होतं आणि चंदनाचा टिळा बी तयार होतो. मग एवढं काम चंदनाचं आहे, पण आपल्या देहाला काम काय माहिती आहे का, नुसतं बैलासारखं राबायचं, आला तसं जायचं. मग ह्यासाठी काय करावं लागतं, आपलं कर्म करत असताना या नाथ बाबा काय सांगतात, आपलं कर्म करत असताना आपल्या देहाला चंदन बनवा म्हणतात, जेणेकरून या चंदनाचा सुवास या ब्रह्मांडामध्ये पसरला पाहिजे, या पृथ्वीतलावरती पसरला पाहिजे, जेणेकरून हे चंदन अनेकांच्या कामाला आलं पाहिजे. हे चंदन अनेकांच्या कामाला नाही आलं तर याचा मोह कशाचा, हे काय कामाचं आहे. नाथ बाबा सांगतात की बाबा हो, आपण या जन्माला आलो, या जन्माचं सार्थक करून घ्यायचं झालं तर आपल्याला आपल्या या देहाला झिजवलं पाहिजे. जसं चंदन घासल्याशिवाय त्याचा चंदनाचा टिळा गंध निर्माण होत नाही किंवा त्याचा श्वास निर्माण होत नाही, तसं आपल्या शरीराला कष्ट दिलं पाहिजे. कोणतं कष्ट दिलं पाहिजे, परमात्मा परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी देहाला कष्ट दिलं पाहिजे, तर परमेश्वर प्राप्त होतो. सहजासहजी परमात्मा मिळत नाही. आज या पंढरीनाथाच्या नगरीमध्ये आपण आज योगायोग आहे, मोठी एकादश आहे, चैत्रशुद्ध एकादशी निमित्त आपण या प्रवचन सेवेचा लाभ त्या ठिकाणी मला मिळणं म्हणजे माझं अहोभाग्य आहे. कारण त्यांची पुण्य आपण आपल्या जे काही कर्म करत असतो त्या कर्मातून काहीतरी आपलं पुण्य आपल्या सोबत असल्यामुळं आपल्याला ही सेवा करायला मिळते आणि त्याचंच एक स्वरूप आणि त्याचाच एक मी भाग. त्यामुळं मी आज नाथबाबा आपल्याला काय सांगतात की बाबा चंदनासारखं झिजा, चंदनासारखं घासलं जायचं तर तुम्हाला त्या ठिकाणी परमात्मा प्राप्त होतो आणि त्यानंतर काय होतं, त्या देहाला साधूचं स्वरूप येतं. आता भविष्यामध्ये आता या चालू झालेलं आहे, बंधुबाबा निर्माण झालेत, समाजानं काय घ्यावं आणि काय करावं हे या खऱ्या परमार्थापासून दूर जाऊन जे काय आंधळेपणाचं जे परमार्थ त्या परमार्थाकडे लोक वळलं जाते. त्यामुळे या ठिकाणी खरोखर खरा परमात्मा आणि खऱ्या या संसाराला आपण विसरून जाऊन आपला मार्ग चुकून आपण काय करतो, आपल्या वेगळ्या मार्गानं जाऊन वेगळे परमार्थ सोडतो, वेगळे गुरु तयार करून घेतो. अरे गुरु आपल्याला जीवनामध्ये गुरु करायचे तर खरा गुरु कुठला करावा, तर ज्याच्या गळ्यामध्ये शैली शिंगे कंता असेल, नाथपंथी असेल तरच तो गुरु आपल्या देहाला साधक आहे, सार्थक आहे. तर गहिनी प्रसादे निवृत्तीदातार अशा पद्धतीनं गहिनीनाथांनी कुणाला त्या ठिकाणी बोध केला तर निवृत्ती महाराजांना बोध केला आणि निवृत्ती महाराजांना त्या ठिकाणी गुरु करत त्यांना गुरु करून घेतलं, तर ज्ञानोबरायाने गुरु करून घेतलं निवृत्ती दादांना. अशा पद्धतीनं हा संप्रदाय आपला पुढं आलेला आहे आणि आपण काय करतो, आज काल परवा नाशिकमध्ये जी घटना घडली त्या नाशिकच्या प्रकरणावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला अनेक जणांचे संसार मोडले, अनेक जणांची घरं मोडकळीस आली, अनेक जणांचा
परमार्थ बंधुपणाचा त्या ठिकाणी दिसून आला आणि त्या ठिकाणी खरोखर एक प्रकारचा लुटण्याचा बाजार त्या ठिकाणी दिसून आला. तरी माझं सांगायचं एक तात्पर्य आहे, भक्तांनो, तुम्हाला खरी श्रद्धा करायची आहे, पंढरीनाथाचं दर्शन घ्या, पंढरीनाथाच्या चरणी लीन व्हा, आपल्या घरातल्या आईवडिलांचा सांभाळ करा, सासू सासऱ्याचा सांभाळ करा. परमार्थ आपल्याच घरात आहे, तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा बोलायला असेल, पण आपलं आपल्या पशीच आहे, पण ते आपल्याला भेटत नाही म्हणून आपण भलत्याच मार्गाला जातो. अशा पद्धतीनं सांगतात ना तर बाबा, तुम्ही चंदनासारखे झिजा तर तुम्हाला परमात्मा प्राप्त होतो आणि भगवंताचं स्वरूप तुम्हाला निर्माण होतं, असं या ठिकाणी भगवंत नाथ बाबा सांगू लागलेले. परमार्थ परोपकार अखंड आवडे, तोची योगी चढे ब्रह्मगिरी. आता या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सगळं जी काही जहागिरी होती ती जहागिरी दान केली. का दान केली? मी तर या स्वरूपामध्ये या धनामध्ये वेढून गेलो तर मी परमार्थ विसरून जाईन. मला काय करायचं आहे, मला काही नाही, मला काही लागत नाही, मला फक्त माझा परमात्मा परमेश्वर लागतो. तो कोण? तो विठेवर उभा आहे, तो पांडुरंग मला पाहिजे, तो पांडुरंग मला भेटावा, यासाठी मला या दानाची काय आवश्यकता. म्हणून जेवढी जहागिरी होती तेवढी दान केली आणि फक्त घरात काही भांडंसुद्धा ठेवलं नाही. अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी सर्व दान केलं आणि परमात्मा परमेश्वराला प्राप्त केलं आणि त्या भंडारा डोंगरावरती जाऊन अभंगाची गाथा लिहायला सुरुवात केली आणि ह्या संसाररूपी अभंग गाथा आपल्या या जगाला दिली. परंतु ही गाथा कोण घेत नाही. सांगायचं तात्पर्य आहे, या तरुण युवा पिढीनं या मार्गाला आलं पाहिजे, या मार्गातून बोध घेतला पाहिजे, सध्या घेण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी परमार्थ करायचा असेल तर परोपकार करायचं नाही. परमार्थ कसा मिळवायचा तर परोपकार करून नाही. त्याला आपले कष्ट पहिल्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, चंदनासारखं शिजतं. चंदन घासल्याशिवाय त्याचं गंध निर्माण होत नाही. त्याच्यामुळं आपण काय करावं लागतं, आपल्या शरीराला या परमार्थामध्ये झुकून दिलं पाहिजे, त्यावेळेस आपण तो प्राप्त करून घेतो. अशा पद्धतीनं आपल्याला या परमार्थामध्ये ही जी काय आवड आहे, ही आवड अखंड पर्वतासारखी निर्माण केली पाहिजे. तुकाराम महाराजांनी अशी अखंड निर्माण केली आवड आणि त्यावेळेस परमार्थ प्राप्त. परमार्थ परोपकार अखंड आवडी म्हणजे ज्याला या परमार्थामध्ये आपला देह झुकून देता आला किंवा या देहाला परमार्थामध्ये लीन करता आला, त्याला ही परमार्थ आवडल्याशिवाय राहणार नाही, या अखंड सागरामध्ये बुडाल्याशिवाय राहणार नाही. या परमेश्वराचं चिंतन करताना अखंड सागर आपल्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा परमार्थ आपल्याला भेटल्यानंतर आपण काय करतो, ब्रह्मगिरी पर्वताचं उदाहरण दिलेलं आहे यातून नाथरायाने ब्रह्मगिरी पर्वताचं उदाहरण दिलेलं आहे. हा ब्रह्मगिरी सोन्याचा पर्वत आहे. तो पर्वत चढण्यासाठी मनामध्ये कल्पकता निर्माण केली पाहिजे. ती कल्पकता निर्माण केल्याच्या नंतर त्या ब्रह्मगिरी पर्वताला मी चढतो की नाही की आपण खाली उभारल्यानंतर विचार करायचा नाही. मनामध्ये जे काय संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करायचा म्हणल्यानंतर त्या परमेश्वरावर सोडून द्यायचं आहे. आपल्याला त्या परमात्म्याला जिंकून घ्यायचं आहे. बाबा रे, मी एक संकल्प केला आहे आणि तो संकल्प पूर्णत्वास न्यायचा आहे, पण त्यासाठी काय करावं, तर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा. तुमचं जे काय दृष्टी आहे, तुमची जी काय चिंतनाची दृष्टी आहे ती आमच्यावर ठेवा. आम्ही तो काय करू, तुमच्या चिंतनानं, तुमच्या नामस्मरणानं आम्ही तो ब्रह्मगिरी पर्वत चढून पार करू. तर कसा पार करायचा आहे, या परमात्म्याच्या चिंतनामध्ये, या सागरामध्ये बुडून हा ब्रह्मगिरी पर्वत पार करायचा आहे. तर अशा पद्धतीचा ब्रह्मगिरी पर्वत आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण हा परमार्थ ब्रह्मगिरी पर्वतासारखा जड आहे, पण याला पार करण्यासाठी आपलं अंतःकरण मोकळं केलं पाहिजे. आपल्या ह्या अंतर्मनाला शुद्ध केलं पाहिजे. ज्यावेळेस अंतर्मनाची शुद्धी होईल त्यावेळेस हा ब्रह्मगिरी आपोआप चढून पूर्ण होईल. त्यावेळेस आपण भगवंताला लीन झालेला असेल. अशा पद्धतीचा हा नाथरायांचं या 4 चरणाच्या अभंगामधला 3रा चरण या ठिकाणी नाथराय काय म्हणतात, गणेशनाथ म्हणे भावे तुझी सेवा,
तरीची या जीवा सोडून परमात्मा परमेश्वराला म्हणू लागलेत नाथराय, हे भगवंता तू काय कर म्हणले, सगळं जिंकून घ्यायचं आहे, सगळं जिंकालोय, सगळं या मार्गाला लागलोय, पण तुझ्या चिंतनातून मला सोडवून माझ्या देहाला करून घ्यायचे. हा देह नाशवंत आहे, हा नाशवंत देह स्वर्गाला तर जात नाही, कारण हे पंचमहाभूताचा, या पंचमहाभूताच्या मातीमध्ये विलीन होणार आहे. मग माझा जो काय आत्मा आहे, तो आत्मा स्वर्गाला, या ठिकाणी वैकुंठाला जाण्यासाठी काय करावं लागणार आहे मला, तर मला या जन्मामधून सोडवण करा, या देहातून सोडवण करा, आणि मला अंतर्रूप तुमच्या चिंतनामध्ये गुंतून जाऊ द्या, असं कोण म्हणा लागलंय, संत गणेशनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत. आणि नंतर काय म्हणू लागले, तर तरीची या जीवा सोडवण, कारण तुम्ही ज्या वेळेस या मनोभावानं तुम्ही आमच्याकडे दृष्टी कराल किंवा आमच्याकडे थोडंशी लक्ष द्याल, तर या ठिकाणी काय होईल, तर आमच्या जीवाची सोडवण होईल. कारण भक्त आणि देवाचा या ठिकाणी भक्तिमय रस या ठिकाणी निर्माण झाला की त्या ठिकाणी भक्ताचं आणि देवाचं नातं हे कशासारखं होतं, एका चंदनासारखंच होऊन जातं, एकरूप होतं. मग असंच एक प्रकारे काय झालं, पंढरपुराच्या नगरीमध्ये नामदेव रायाला प्रश्न पडला. कसा प्रश्न पडला, म्हणजे देवाला सगळंच काय देता येतं, म्हणजे सगळं देवापाशी आहे. मंदिरात रोज सगळे आंधळे येऊ लागले, पांगळे येऊ लागले, लंगडे येऊ लागले, कोणाला कान नाही, कोणाला नाक नाही, अशा पद्धतीचं रोज येऊ लागले, तर मग देव का देत नसेल त्यांना. मग विचार केला आणि परमात्मा परमेश्वराकडे पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला विचारलं, देवा एवढे भक्त तुमच्याकडे दर्शनाला येतात आणि तुम्ही त्यांना काहीच देत नाही, रिकाम्या हातानेच पाठवताय, हे खरं नाही म्हणजे देवा, तुमच्याकडे सगळं असताना तुम्ही का देत नाही. मग या ठिकाणी भगवंताने पांडुरंग परमात्म्याने सांगितलं नामदेवाला, नामदेवा म्हणले एक काम कर, म्हणले एक दिवस तू माझी ड्युटी करून बघ, आणि त्या ड्युटीमध्ये तुला काय अनुभव येते त्यानंतर मला सांग. तर मग त्या ठिकाणी ह्या दोघांचं ठरलं, नामदेव रायाचं आणि पांडुरंग परमात्म्याचं ठरलं की एक दिवस मुख्यमंत्री व्हायचं. एक दिवसाचा मुख्यमंत्री हा सिनेमा बघितला असेल सगळ्यांनी, पण या ठिकाणी प्रत्यक्षात नामदेव रायांनी एक दिवसाचा सिनेमा या ठिकाणी निर्माण करायचं किंवा एक दिवसाचा मुख्यमंत्री बनायचं देवाला साकडं घातलं आणि देवाने होकार दिला. ठीक आहे म्हणजे नामदेवा, तुम्ही काय करा, आजच्या 12च्या नंतर तुम्ही काय करा, या आणि माझ्या जागेवर तुम्ही बसा आणि तुमच्या जागेवर मी जातो, आणि आपलं काकडा झाला की काकडा झाला की आपलं दर्शनाला येणाऱ्या लोकांना तुम्हाला काय द्यायचं ते सगळं तुमच्याकडे देतो, जी लागणाऱ्या उपकरणाची तिजोरी तुमच्या हवाने करतो, आणि तुम्ही काय करा, ज्याला काय द्यायचं ते देऊन टाका. ठरलेल्याप्रमाणे वार आला, त्या वाराप्रमाणे त्या ठिकाणी नामदेवराय आपलं मुरकून सजून थटून आपले परमात्म्याकडे पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाला सांगितले, देवा मी आलो म्हणले, आता आलो का नामदेवा म्हणले, ठीक आहे म्हणले, आता काय करा, तुम्ही आमच्या जागेवर या, आम्ही तुमच्या जागेवर जातो. देवानं नामदेवाचं रूप घेतलं आणि नामदेवाला त्या ठिकाणी स्वतःच्या रूपामध्ये रूपांतर करून त्या ठिकाणी विटेवर उभा केलं आणि काकडा झाला. आणि काकडा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची रांग सुरू झाली. मग त्या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक कसा आहे, त्या ठिकाणी नामदेवरायाला दिसू लागला. कसा दिसू लागला, लंगडा आला, पहिल्यांदा लंगडा आला, त्या लंगड्याचं त्या ठिकाणी स्क्रीन दिसू लागली. लंगड्याचं त्या ठिकाणी जे काय कर्माचं चित्रीकरण होतं ते पूर्ण नामदेवरायाला दिसू लागलं. आणि ते चित्रीकरण दिसल्याच्या नंतर नामदेवरायाने विचार केला, अरे रे रे म्हणले, या मूर्खाने म्हणले एवढ्या लोकांचे हातपाय तोडले, मग याला कशाला हातपाय द्यायचे. लंगडा माणूस होता, त्यानं त्या कर्मामध्ये पहिल्या कर्मामध्ये काय केलेलं कर्म होतं त्या कर्माची पूर्ण भाडोळी त्यांना दिसू लागली. आणि त्या भाडोळीप्रमाणे
नामदेवरायाने विचार केला म्हणजे छे 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 यानं एवढं दुष्कर्म केलं आणि याला मी काय म्हणून हातपाय देऊ हे चल म्हणले. त्याला हाकलून लावलं. दुसरा आला आंधळा आला. आंधळ्याचंही कर्म त्या स्क्रीनवर दिसू लागलं. त्यानं हजारो लोकांची डोळे काढलेली होती. त्या डोळ्यांचं चित्रण त्या ठिकाणी दिसू लागले. नामदेवरायाला किळस आला त्या माणसाचा. अरे 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 म्हणले यानं बी एवढं पाप केलं. बरोबर आहे म्हणले. या ठिकाणी देवाला आपण चुकीचं मानत होतो म्हणले. येणारा प्रत्येक या ठिकाणी काहीतरी कर्माचं गाठोडं घेऊन येतोय म्हणले. कशाचं गाठोडं? कर्माचं गाठोडं. मग हे कर्माचं गाठोडं पापाचं आपल्याकडे घेऊन येऊ लागले. पुण्याचं तर गाठोडं काहीच नाही. कारण या ठिकाणी